ओके. हा सांग काय म्हणत होता. अरे आपण सरपंचाच्या सोबत नाही का गेल्या महिन्यात आपण मोहीम चालवली होती स्वच्छताची. तर बघ ना आता गावात परत गलीत गलीत कचरा दिसत आहे माहिती आहे का तुला. अरे हो रे भावा, ते पण आहे यार. आणि लोक एकमेकाशी भांडतात पण यार. आपण पाहिलं होतं ना यार स्वप्न एकदम आदर्श आनंदपूर बनवायचं आपलं. पण असं वाटतंय गाव सुधारण्याऐवजी अजून बिघडलंच चाललंय आता. काय सांगावं होतं तुला. अरे राणा भाऊ, मग आता काय करतो? काय करायचं आपल्याला आता? आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवूया आणि नाव ठेवूया स्वच्छ सुंदर आदर्श आनंदपूर. मस्त प्लॅन है. सूचना, फोटो, मोहीम, एकदम डिजिटल गाव. वाव, साऊंड इज गुड. अरे राणा भाऊ, बरं झालं दिसला गड्या. तुलाच पाहू बघू लागलो होतो मी. अरे ये परशा, काय म्हणतो, ये इकडे बस ना. राणा भाऊ, लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भारी ऍक्टिव्ह झालेत बघ. बघ ना काय काय पाठवत आहेत. आत्ता काय पाठवलं कोण? बडबडी पाटील म्हणत आहेत की उद्या झाड लोट मोहीम आहे म्हणून. झाडणं आहे ते वगैरे, तर सर्वांनी या म्हणून. आणि सरपंचानी मेसेज केला की 5 कुंड भरपाणीसाठी ठेवलेत म्हणून. आणि आपल्या चुटकी म्हणत होती की मी कविता टाकली, स्वच्छता ही सवय व्हावी, गावात बहेरावा सुवास, शौचालय नसताना होतय खरंच त्रास, असं काहीतरी लिहिलं म्हणजे. अरे पण एक घोळ झाला सांगू का. गंगूबाईनं काय हे केलं. गंगूबाई चुकल्या करत बाबा याची त्याची व्हॉट्सअप ग्रुपवर. माहिती का तुला? तिने मेसेज केला की काल मी पांडूच्या अंगणात कोणाला तरी बघितलं म्हणत आहे. आणि त्याची बाईक रोज कुठं जाते हे बी माहिती आहे म्हणे मला. अरे बाप्पा, हे तर मोठं आहे. घोर झाला रे आता. काय करा बाबा, या गंगोबाचं निरा भांडणं लावते बाप्पा गावात ही. मला तर वाटते गावाला स्वच्छता बनवायसाठी ग्रुप आहे की काय, निरा भांडणं लावण्यासाठी आहे काय माहिती गावात. परशा, हे वेगळंच वळण येतंय आता. आता मोहीम बाजूला राहिली, भांडणं चुगल्या, लोक ग्रुप सोडत आहेत. आता काय करावं बाबा यायचं. तर मग कधी शासनाची गाडी येणार आहे, शासनाकडून आपल्या गावाला ते संडास बांधून देणार आहेत ग्रामपंचायतचं. आणि ते सरकारी अधिकारी येणार आहेत, समजावून सांगणार आहेत पब्लिकला. मस्त मीटिंग घेता येते. मग ब्लॉग बनवू आपण मस्त. मस्त. मग कॅमेरा समोर तुम्ही पण भाषण द्या काही. अरे हो राणा, आपली योजना मंजूर झालेली आहे. फक्त वरून फंड यायचं बाकी आहे. आणि मी सांगितलं ना अधिकाऱ्यांना की आमच्या गावातल्या लोकांना समजावून सांगावं लागेल. हे काय नसलेले उद्योग करतात मग आपल्या गावातले लोक. त्यामुळे आपण मीटिंग भरू ग्रामपंचायतची. बाहेरून आपले शासनाचे अधिकारी येतील. तू कॅमेरा घेऊन ये, ब्लॉग तेवढंच. मग लोकांना पण सामाजिक संदेश जाईल. हो ना, मग मी पण तेच म्हणून राहिलो होतो ना. मग कधी येत आहेत अधिकारी आपल्या गावामध्ये? मग आम्ही तयारी करतो मस्त. सगळं ओके करून टाकतो. मीटिंग साठी जागा, खुर्च्या व्यवस्था सगळी करतो. हो, मी तुझ्या हाताखाली माणसं पण देतो. काय टेन्शन घेऊ नको तसं. अहो नाही, परेशान मीच करतो सगळं. बाकी काय आपल्याला गरज नाही कोणाची. गावातले लोक पाहिले ना कसे आहेत आपले. ठीक आहे. तरी बंदोबस्त करून देतो सर्व तुम्हाला. मग तुम्ही दोघं जण पहा. हो, पण कॅमेरा आणि ब्लॉगिंग बस शूट झाली पाहिजे, म्हणजे झाली पाहिजे. आणि सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. हो, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मंडळी, शासनाकडून तुमच्या गावासाठी 10 शौचालय बांधून येणार आहेत. 5 महिलांसाठी तर 5 पुरुषांसाठी असे सार्वजनिक शौचालय बांधून देणार आहेत सरकार आपल्याला. सार्वजनिक शौचालय म्हणजे काय हो साहेब? अहो गंगू मावशी, म्हणजे गावात सरकार आपल्याला आपल्या गावात संडास वाटणार आहेत. बस आता तेवढंच राहिलं होतं. आता आमची काय कमी पडली काय, तर सरकार देणार आहे ते आम्हाला संडास. छी. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? अरे काहीही बोलतो तू परशा. अहो ऐका. अहो तुमच्या गावाला संडास बांधून देणार आहेत असं. यापुढे कोणीही आता शेतात उघड्यावर संडासला जायचं नाही. मग काय आम्ही घरात बसून हागायचं काय? काहीही बोलता तुम्ही पण सरपंच. का हो सरपंच, सरकारचं काय डोकं सलड काय? इथं आम्हाला राहायला घर नाही आणि सरकार संडास करायला घर देणार आहेत. अरे वा. अहो गावाच्या रस्त्यावर ना गाव कंडे चुकंडे आणि ते घाण वास. संडास बांधणं गरजेचं नाही का? सांगा बरं तुम्ही. हो ना, आज लाज वाटते पण उद्या आपल्या मुली बायका
ते कुठे जाणार त्यांचं काय? आणि हो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं काय झालं हा? केले ना गंगूबाई नागरी भांडणं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कालच्या काय मेसेज पाठवून हा? ते ग्रुप जर बरोबर आपण वापरला असतं, बरोबर आपण पद्धतशीर गावाला वळण लावलं असतं तर आदर्श झालं नसतं का हा? गावात झाडं लावली पण तिथंच उघड्यावर बसणं लागते, हे दुःख आहे. संडासी गरज आहे, लाज नव्हे. तो तुमच्या आरोग्याचं, प्रतिष्ठेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे बघा. तुमच्या आनंदपूर गाव हागणदारी मुक्त, स्वच्छ आणि आरोग्यदायी व्हावं ही आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, आज जे काही झालं ते फार मोठं आहे. गोष्टी थट्टेमध्ये गेल्या पण शेवटी आपण शिकलो, स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती आपली जबाबदारी आहे. या योजनेतून आपल्याला मिळणार आहेत 10 शौचालय, 5 महिला आणि 5 पुरुषांसाठी. संपूर्ण बांधकाम एका महिन्यात पूर्ण होईल बघा. आणि तोपर्यंत आपण एकत्र राहून गुड मॉर्निंग पथक सुरू ठेवायचं. जे उघड्यावर बसेल त्यावर दंड आकारला जाईल. चला मित्रांनो, हागणदारी मुक्त स्वच्छ गाव, निरोगी आनंदपूर बनवूया. जय महाराष्ट्र.